निर्माण होऊ शकते आणि 4-5 रुपयांनी बाजारभाव अजून डाऊन होऊ शकतात. तर आखाती देशामध्ये सुरू झालेल्या युद्धाचा फटका कृषी मालाला बसताना दिसतोय. JNPT बंदरातून इराण, इराक आणि दुबई या आखाती देशात जाणारी जहाजं अडकल्यामुळे द्राक्ष, केळी, कांदा आणि भाजीपाल्याला फटका बसलाय. साधारण 500च्या वर शेतीमालाचे कंटेनर JNPT बंदरामध्ये अडकून पडले. वाशीमधील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये राज्य आणि देशभरातून शेतीमाल मोठ्या प्रमाणावर येतो. वाशीपासून जवळच असलेल्या उरणमधील JNPT बंदरातून या शेतमालाची निर्यात होते. सध्या JNPT बंदरामध्ये 125 ते 150 कोटींचा शेतीमाल अडकून पडलाय. एकीकडे परदेशात जाणारी विमानसेवा विस्कळीत झाली असतानाच दुसरीकडे समुद्रमार्गाने जाणाऱ्या जहाज सेवा बंद झाल्यामुळे शेतीमालाला दुहेरी फटका बसलाय. युद्धजन्य परिस्थिती कायम राहिली तर पुढील 15 दिवसांनंतर येणाऱ्या कोकणातील हापूस आंब्याच्या निर्यातीला देखील मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. मी सध्या नवी मुंबईच्या APMC मार्केटमध्ये आहे आणि तुम्ही पाहता की हा जो कांदा आहे अशाच पद्धतीनं कांदा हा मोठ्या संख्येने निर्यात होत असतो. कांदा असेल, द्राक्ष असतील, भाजीपाला असेल, केळी असेल, असे मोठ्या प्रमाणामध्ये कृषी माल हा JNPT बंदरातनं कंटेनरच्या मार्गाने परदेशात जात असतो. मात्र आता युद्धजन्य परिस्थिती असल्यामुळे जहाजं आहेत ते परदेशात जाणारी जहाजं थांबवली असल्यामुळे याचा फटका आता कृषी मालाला बसलाय. सर, काय म्हणाल, किती कंटेनर अडकलेत आणि कुठला कुठला शेतीमाल आहे? गेले 2 दिवस जी युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे इराण आणि अमेरिका, इस्रायल या देशांमध्ये, तर त्याचा मोठ्या प्रमाणात फटका हा कृषी मालाला बसलेला आहे. जवळपास 2000च्या वर 1000भर कंटेनर या ठिकाणी पोर्टमध्ये अडकलेले आहेत. त्याच्यामध्ये विशेषतः केळी, कांदा आणि द्राक्ष आणि इतर भाजीपाला हा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी अडकलेला आहे. सर, काय म्हणाल, जर अशीच परिस्थिती झाली तर तो माल खराब होऊ शकतो किंवा काय नुकसान होऊ शकतं? या ठिकाणी जर अशीच परिस्थिती पुढे 2-4 दिवस जर राहिली तर बऱ्याच मोठ्या प्रमाणात फटका याचा सर्व निर्यातदार, व्यापारी मंडळी, त्यानंतर त्याचा इम्पॅक्ट हा शेतकऱ्यांवरती पण मोठ्या प्रमाणात होऊ शकतो आणि मालाचे भाव हे खूप मोठ्या प्रमाणात गडगडू शकतात. तिथं जर 2-4 दिवस असाच माल अडकला तर काय नुकसान होऊ शकतं? किती फाईन भरावं लागतं? हे जे कंटेनर हे मोठ्या प्रमाणात रेफ्रिजरेटेड कंटेनर आहेत आणि रेफ्रिजरेटर कंटेनरची कॉस्ट ही फक्त 2 दिवस ही पोर्ट करून बेअर केली जाते. त्याच्यावरती येणारी कॉस्ट ही एक्सपोर्टर किंवा निर्यातदार यांना बेअर करावी लागते. जर असंच जर 2-4 दिवस राहिलं तर जवळजवळ मालाच्या 50% किंमत ही त्यांना फक्त रेफ्रिजरेटेड प्लगिंगची कॉस्ट त्यांना बेअर करावी लागेल. आणि हा जर माल पुन्हा मार्केटमध्ये जर घेऊन आला तर मार्केटमध्ये